आपण सध्या आहोत नागपूरच्या महल परिसरामध्ये। आपण जसं की पाहिलं काल 17 तारखेच्या दिवशी या ठिकाणी रात्रीच्या वेळी दोन गटांमध्ये जी आहे ती दगडफेक झाली होती। एक हाणामारीच आपण म्हणू शकतो आपण। दोन गटांमध्ये फार राडा झालेला होता। आपण हे नागपूर परिसरामधलं माझ्या आजूबाजूचं दृश्य बघू शकता। सर्व दुकानं जे आहेत ते बंद करण्यात आलेले। एक छावणीचा परिसर या ठिकाणी दिसायला भेटतोय आपल्याला। आणि सोबतच आपण जसं पाहिलं की CRPF SRPF आणि पूर्ण पोलीस दल जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। फारच गंभीर परिस्थिती झाली होती। तणावाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं होतं। आणि सोबतच औरंगजेबची जी कबर आहे त्या औरंगजेबच्या कबरीवरनं हे सगळं वाद झाला होता अशी अफवा होती। त्यानंतर ते सगळं त्यावरती गडकरी साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की फक्त अफवांवरती विश्वास ठेवू नका, नागपुरामध्ये तणावपूर्ण सिच्युएशन परत निर्माण होईल। पण आपण जसं पाहिलं की DCP निकेतन कदम जे असतील त्यांच्या हातावरती देखील जी कुऱ्हाड आहे ती कुऱ्हाडीने वार करण्यात आला होता। त्यांच्या हातामधनं पण रक्त निघत होतं। सोबतच काही महिला पोलीस कर्मचारी आहे ते देखील जखमी झालेले होते। आपण माझ्या बाजूला या ठिकाणी पाहू शकता पूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। फारच तणावाचं वातावरण आहे। पण याच्यावरती आता पोलीस प्रशासन किंवा सरकार जे कशा प्रकारे कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। गाड्यांना पेटवण्यात आलं, 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील सगळ्यांना पेटवण्यात आलं। लोकांची घरं फोडण्यात आले, घरांवरती दगडफेक झालेली आहे। आता या सगळ्यांवरती कशा प्रकारे कारवाई होते आणि या सगळ्यांवरती कशा प्रकारचं शासन प्रशासन कशा प्रकारची कारवाई करते हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे। तात्पुरतं आत्ता तरी आपण जर का पाहिलं काल जसं गोंधळाचं वातावरण होतं तसं आत्ता सध्या काही दिसत नाही आहे। सध्या पोलीस बंदोबस्त जे आहे ते पूर्ण तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी आपली कामगिरी जी आहे ती बरोबर बजावलेली आहे। किमान 6-7 हजाराच्या वरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो काल संध्याकाळी या ठिकाणी तैनात होता। आता पुढे याच्यावरती कशा प्रकारची कारवाई होते, पुढे याच्या प्रकारे नागपूरकर जे आहेत ते कशा प्रकारे प्रतिसाद देतात, दोन्ही गटांमधला जो राडा होतो तो मिटतो का नाही मिटतो, आता याच्यावरती कशा प्रकारची कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम बोरगरेसोबत धवल गोलब, देशोन्नती, नागपूर।